मित्रांनो, आज अजा एकादशी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत अजा एकादशी कथा। ब्रह्मार्थ वैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये अजा एकादशीचे महात्म्य वर्णन केले आहे। युधिष्ठिर महाराजांनी विचारले, हे कृष्ण, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? याविषयी विस्तृतपणे आपण मला सांगावे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, सर्व पापांना नष्ट करणाऱ्या या एकादशीचे नाव अजा एकादशी आहे। या व्रताचे पालन करून जो कोणी भगवान ऋषिकेशांची पूजा करतो तो सर्व पाप फळांपासून मुक्त होतो। पूर्वी हरिश्चंद्र नावाचे एक सम्राट होते। ते अतिशय सत्यवादी आणि प्रामाणिक होते। अजाणतेपणी घडलेल्या पापामुळे आणि स्वतःच्या वचनाची पूर्तता केल्यामुळे त्यांनी आपले राज्य गमावले। इतकेच नाही तर स्वतःला, पत्नीला आणि मुलाला सुद्धा विकावे लागले। हे राजन, त्या पुण्यवान राजाला चांडाळाचा सेवक बनावे लागले, तरी देखील त्यांनी सत्याची कास सोडली नाही। चांडाळाच्या आदेशानुसार वेतन म्हणून तो राजा मृत शरीरावरील कपडे एकत्रित करीत होता। अशा प्रकारच्या शूद्र कामामध्ये असून देखील ते सत्यवादीच राहिले। आपल्या आचरणापासून त्यांचे कधीच पतन झाले नाही। अशा प्रकारे त्यांनी कित्येक वर्षे काढली। एक दिवस राजा त्याच्या दुर्दैवावर विचार करू लागला, मी आता काय करावे, कुठे जावे, यातून माझी कशी सुटका होईल? राजाची अशी दुर्दशा पाहून गौतम ऋषी त्याच्याजवळ आले। ऋषींना पाहताच राजाने विचार केला की केवळ लोकांच्या कल्याणार्थ ब्रह्मदेवाने ब्राह्मणांना निर्माण केले आहे। ऋषींना साष्टांग प्रणाम करून राजाने आपली दुःखद स्थिती त्यांना सांगितली। राजाची दुर्दशा पाहून गौतम ऋषी विस्मयचकित झाले। ते म्हणाले, हे राजन, तुमच्या सुदैवामुळे लवकरच भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात अजा एकादशी येत आहे। या व्रताचे आपण पालन करावे आणि जागरण करावे, त्यामुळे तुम्ही सर्व आपत्तीपासून मुक्त होऊ शकाल। हे राजन, केवळ तुमच्या प्रभावामुळे मी इथे आलेलो आहे। राजाला उपदेश देऊन गौतम ऋषी अदृश्य झाले। राजाने या व्रताचे पालन केले आणि तो सर्व विपदांपासून मुक्त झाला। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नृपेंद्रा, अनेक वर्षे भोगावी लागणारी दुःखे या अद्भुत व्रताच्या प्रभावाने त्वरित नाहीशी होतात। या व्रताच्या प्रभावाने हरिश्चंद्र राजाला त्याची पत्नी आणि मृत झालेला पुत्र परत मिळाला। त्याचे राज्य सुद्धा त्याला परत मिळाले। अनेक वर्षानंतर राजा हरिश्चंद्र, त्याचे नातेवाईक आणि त्याची प्रजा यांनी आध्यात्मिक धाम प्राप्त केले। हे राजन, जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते। जो कोणी या व्रताचे महात्म्य श्रद्धेने ऐकतो अथवा वाचतो त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते। तर मित्रांनो, ही होती अजा एकादशीची कथा।